च्या दिवसातील हा शेवटचा सामना रंगतो. एके बाजूने आरवली क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूने सातेरी माटोण क्रिकेट संघ. दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण सामना, महत्त्वपूर्ण लढत मैदानात रंगते. जो संघ जिंकेल थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हारेल त्याला इथेच नमस्कार करावा लागेल. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. सातेरी माटोण क्रिकेट संघाकडनं सलामीची जोडी दाखल होते. एके बाजूनं एका युवा खेळाडू राज पाटकर दिसतोय तर दुसऱ्या बाजूने एका अनुभवाने नटलेला फलंदाज काशी परब दिसतोय. तर अरवली क्रिकेट संघाकडनं ज्याला उपमा दिली अरवली एक्सप्रेस म्हणून तो बाबा बागकर सज्ज झालाय पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू टाकण्यासाठी. पहिला चेंडू एका सुरेख पद्धतीचा फटका, देखना फटका बहुधा राज पटकर याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास 6 धावसंख्येसाठी. देखना फटका बहुधा राज पाटकर याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. बाबा बागकर याचं स्वागत केलं जातंय षटकारांशी. सुरेख पद्धतीचा देखना फटका हा राज पाटकर याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. धावफलक मात्र 6 धावसंख्येने संघाचा श्री गणेश होतो. एक चेंडूचा खेळ झालाय समाप्त. दुसरा चेंडूतून मार्गिस्त गोलंदाज बाबा सामना करेल तो राज. दुसरा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन मोठे फटके बहुधा बाबा बाक्करच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. सलगचे दोन चेंडू दरम्यान दोन मोठे फटके हे राज पटकरच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. धावफलक मात्र चित्तच्या पाळीनं 12 धावसंख्येत परावर्तित होत आहे. निर्धारित दोन चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सुरेख पद्धतीची फटकेबाजी आक्रमण पसंत केले बहुधा राज पटकर नामक फलंदाजाने. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख पद्धतीचा ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. एकदम नक्कीच पूर्ण केले जाते आणि या एक धावांशी 13 धावा या धावफलकावर. निर्धारित 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 षटकांचा हा सामना. आक्रमण हे पसंत करावं लागेल दोन्ही फलंदाजाने. आता मात्र स्ट्राईकवर दिसतोय तो काशी परब नाम फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक येतोय ओमकार चिपकार. थोडंसं फंबल येतो. एकदम नक्कीच पूर्ण केले जाते आणि या एकदमशी 14 धावा या धावफलकावर लगवल्या जात आहेत. निर्धारित 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 2 चेंडूचा खेळ हा शिल्लक असेल. स्पर्धेदरम्यान एके सुरेख पद्धतीची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एके बाजूने काशी परब तर दुसऱ्या बाजूने राज पटकर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची लेमन कट घेते यष्टीरक्षक वामन कांबळे. कोणतीही चूक करत नाही आणि पहिला बैला हादरा बसतोय तो सातेरी मातोन क्रिकेट संघाला राज याच्या स्वरूपात. तुळसकर नामक फलंदाज ज्याच्याकडे अनुभवाची तिजोरी, अनुभवाने नटलेला फलंदाज काशी आफ्रिदी तुळसकर सज्ज होतोय. दुसऱ्या बाजूने बाबा बाक्कर सज्ज झालाय. पहिला चेंडू एक सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. चेंडू मात्र निर्बंध असलेल्या क्षेत्रात एक धावेसाठी जातो आणि या एक धावेशी धावफलक 15 धावसंख्येत परावर्तित होते. निर्धारित एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावफलक 15 धावा धावफलकावर. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजाचे वर्णी लागले. ते अरवली क्रिकेट संघाचा एक गुणवान खेळाडू वामन कबळे याची वर्णी लागते. दुसऱ्या बाजूने आफ्रिदी तुळसकर सज्ज झालाय. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय.
पहिला चेंडू एक सुरेख पद्धतीचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू परंतु पंच मात्र आमच्याकडे वळतात आणि अवांतर धावेची खूण करतात आणि या अवांतर धावांशी धावफलक पोहोचते मात्र 16 धावसंख्येवर. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास चाललाय एक धावेसाठी आणि या एक धावांशी सांघिक धावफलक 17 धावसंख्येत परावर्तित होत आहे. एक चेंडूचा खेळा झालाय समाप्त. धावफलक स्थिरावले 17 धावसंख्येवर. आतापर्यंत एका सुरेख पद्धतीची सुरुवात बहुधा सातेरी मातोंड क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळते. विशाल कबीर सज्ज झालाय आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सामना करेल तो काशी परब. मातोंड क्रिकेट संघाचा बाहुबली म्हटला तर वावकं ठरणार नाही तो काशी परब सज्ज झालाय. सुरेख पद्धतीचा फटका फटका फसलाय क्षेत्ररक्षक येतोय तेजस कोणतीही चूक करत नाही आणि दुसरा हादरा बसतोय तो काशी याच्या स्वरूपात सातेरी मातोंड क्रिकेट संघाला. सुरेख पद्धतीचा थ्रो बहुधा वामन कवळ्याच्याकडनं पाहायला मिळाला आणि तिसरा हादरा बसलोय तो दत्ता धुरू याच्या स्वरूपात सातेरी मातोंड क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका फटका फसलाय स्वतः गोलंदाज वामन कवळे चेंडू खाली येतोय कोणतीही चूक करत नाही आणि चौथा हादरा बसतोय तो काश आफ्रिदी तुळसकर याच्या स्वरूपात. सुरेख पद्धतीची गोलंदाजी बहुधा या षटकादरम्यान पाहायला मिळाली. वामन कवळेचे षटक तब्बल 5 धावा खर्च करतोय आणि 3 मोहरे हे गारद करतोय आपल्या संघासाठी.
असते ते म्हणजे शुभम नामक फलंदाजी 2 षटकांचा खेळा त्याला समाप्त 21 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख पद्धतीचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू बहुधा ऋषी कुडव याच्याकडनं पाहायला मिळाला. चेंडूची गणना ही निर्धाव पद्धतीने घडली जाते. शुभम फलंदाज काही समजू शकला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. एक चेंडूचं खेळा झालाय समाप्त. धावफलक स्थिरवलं 21 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरा चेंडू घेऊन सज्ज होईल ऋषी कुडव. सामना करेल तो शुभम. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळालाय. चेंडूचा प्रवास आकाशाला गवस निघालणारा फटका 6 धावसंख्येसाठी. काय फटका पाहायला मिळाला. सुरेख पद्धतीचा फटका. पहिला चेंडू एक सुरेख पद्धतीचा होता. त्यानंतरचा एक मोठा फटका. एक तरी तो एक मेरी हा रणसंग्राम रंगलाय. धावफलक मात्र 27 धावसंख्येवर परावर्तित होतोय. 2 चेंडूचा खेळा झालाय समाप्त. तिसरा चेंडू घेऊन मार्गस्थ ऋषी कुडव नामक गोलंदाज. सामना करेल तो शुभम. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका. पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतः क्षेत्ररक्षक येतोय तेजस कुडव. कोणतीही चूक करत नाही आणि 5वा हादरा बसतोय तो शुभम याच्या स्वरूपात. डीजे म्हणजे शैलेश नामक फलंदाजी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असेल. चौथा चेंडू घेऊन मार्गस्थ ऋषी कुडव नामक गोलंदाज. सामना करेल तो शैलेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक विघ्नेश अंदुरलेकर कोणतीही चूक करून आणि 6वा हादरा बसतोय तो शैलेशाच्या स्वरूपात. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. माघारी परतावं लागतंय. दोन चेंडूचा खेळा शिल्लक असेल. ऑन हॅट्रिक असेल. गोलंदाज ऋषी कुडव. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू. फटका बसलाय. पुन्हा एकदा तेजस कुडव चेंडू खाली येतोय आणि स्पर्धेदरम्यान दुसरी हॅट्रिक पाहायला मिळते ऋषी कुडवच्या स्वरूपात. सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच दुसऱ्या चेंडू दरम्यान एक षटकार ठोकला होता बहुधा शुभम याने, परंतु त्यानंतरची एक कमबॅक करणारी गोलंदाजी बहुधा ऋषी कुडव आपल्या षटके दरम्यान करतोय. निर्धारित 5 चेंडूचा खेळा झालाय समाप्त. धावफलक स्थिरावलंय 27 धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा नवीन फलंदाज सज्ज होतोय तो दीपेश. सातेरी माटोन क्रिकेट संघाचे फलंदाज हजेरी लावून जात आहेत. फक्त धावफलक स्थिरवले 27 धावसंख्येवर. एक चेंडूचा खेळ हा शिल्लक असेल. न्यू बॅटर सज्ज झालाय तो दीपेश नामक फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका. पुन्हा एकदा विशाल कांबळे चेंडू खाली येतोय. थोडासा फंबल होतो. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा या पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांची 29
पंचांचा इशारा येतो वन शॉटचा आणि एक धाव नक्कीच मिळते आणि या एक धावांशी 28 धावा धावफलकावर लागवल्या जातात आणि 29 धावांचं आव्हान ठेवता येते. प्रतिस्पर्धी संघासमोर म्हणजे आरवलीच्या आरवली क्रिकेट संघासमोर आव्हान असेल ते 18 चेंडू विजेसाठी 29 धावा. जो संघ जिंकेल थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हारेल त्याला इथेच नमस्कार करावा लागेल आणि पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. आरवली विपक्ष सातारा 11 मातोंड संघ प्रथमतः फलंदाजी करून मातोंड संघ 28 धावा जमावण्याची यशस्वी ठरतोय. 29 धावांचं आव्हान असेल आरवलीश्वर आरवली संघासमोर. दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रणय आणि विशाल हे दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतात. तब्बल 29 धावांचं आव्हान असेल 18 चेंडूंमध्ये हा सामना विजय संपादन करण्यासाठी दोन्ही संघांना करो किंवा मरो असा सामना अति महत्वाचा सामना असेल दोन्ही संघादरम्यान. प्रथमतः मात्र मातोंड संघाने 28 धावा जमवल्यात. 29 धावांचं आव्हान ठेवले आरवलीश्वर आरवली संघासमोर. 18 चेंडूंचा खेळ आणि या 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असेल आरवलीश्वर आरवली संघाला. दोन सलामीचे फलंदाज देखील आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात. प्रणय व त्याच्या साथीला विशाल पाहायला मिळतोय. चला सामना लवकर लवकर सुरू करायचंय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय मैदानावरती. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तब्बल 29 धावांची आवश्यकता आणि मात्र गोलंदाजी मार्गवरती राज पाटकर पाहायला मिळतोय. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये अंतिम षटकामध्ये 14 धावांची आवश्यकता असताना निर्धाव षटक ज्या गोलंदाजाने फेकलं होतं तो राज पाटकर गोलंदाजी मार्गवरती आता मात्र सज्ज असेल. चांगली गोलंदाजी त्या षटकामध्ये त्याच्याकडनं पाहायला मिळाली होती. आता मात्र स्ट्रायकर विशाल कावळे हा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. टप्पा थोडीशी उसळी घेताना चेंडू मैदानावर पाहायला मिळतोय परंतु निर्धाव चेंडूची गणना असेल. निर्धाव चेंडूची गणना आमच्या धाव फलकावरती केली जाते. चांगली गोलंदाजी राज पाटकर याच्याकडनं. पहिला चेंडू एक घातक चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होऊन पहिल्या चेंडूची समाप्ती झाली. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल. आता मात्र फुलं शॉर्ट पिचचा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय आणि मात्र विशाल कावळे बॅक टू दी पवेलियन पाहायला मिळतोय. एक मोठा फटका टोळण्याचा प्रयत्न फसलाय आणि मात्र झेलबादच्या स्वरूपात विशाल कावळे बॅक टू दी पवेलियन.
झेलबाच्या स्वरूपात माघारी परतताना मैदानावर पाहायला मिळतोय. तर नौका फलंदाज मैदानावरती ओमकार हा पावलं टाकताना पाहायला मिळतोय. चांगली परंतु छाप पाडताना ह्या मैदानावरती राज पाटकर मैदानावर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो. ओमकार समजू शकला नाही, परंतु निर्धाव चेंडू त्या ठिकाणी होऊ शकला असता, परंतु एक धाव नक्कीच येईल. एकेर धावने धावफलक वधारले गेले आणि मात्र धावसंख्या पोहोचली. धावांचा श्री गणेश होतोय. पहिली धाव आमच्या धावफलकावरती लिहिली जाते. पहिलं षटक मार्ग असताना चांगली गोलंदाजी राज पाटकर याच्याकडनं पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती मोठ्या विकेट मैदानावरती प्राइस विकेट मैदानावर पाहायला मिळते विशाल कवळेच्या स्वरूपात आणि मात्र तिसऱ्या चेंडूवरती एक धाव खर्च झाले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक मार्गस्थ असताना 28-29 धावांचा पाठलाग करत असताना आरवली संघ आता मात्र प्रणय स्ट्रायगेंडवरती चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. लॉंग द कार्पेट पद्धतीचा फटका चेंडू, सुंदर फटका ऑनच्या दिशेने आणि मात्र एक धाव नक्कीच येईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. परतीची फेक होते आणि मात्र एकेर धावेची लहर मैदानावरती आणि या एकेर धावेने नक्कीच 2 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या. अजून एक धाव या धावफलकावर जोडली गेली. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राज पाटकर याच्याकडनं पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावर. आता मात्र खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. पंच दोन्ही हात समांतर करून चेंडू अवांतर असल्याची खूण करताना अवांतर धावेने नक्कीच धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती अजून एक धावी जोडली जाते. 29 धावा जमवायच्या आरवली संघाला. पहिल्या षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा केस समाप्त झालाय. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या षटकातील. गोलंदाजी मार्गवरती राज पाटकर तर स्ट्रायक ओमकार. मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न ओमकार याच्याकडनं पाहायला मिळतोय, परंतु एक वेगवान चेंडू राज पाटकर याच्याकडनं पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावर आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस सांघिक धावसंख्या ही 3 या धावसंख्येवरती राज पाटकर मैदानावरती वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी ही मात्र राज पाटकर याच्याकडनं पाहायला मिळते. अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा ओमकार स्ट्रायगेंडवरती सज्ज. आता मात्र मोठा फटका ओमकारच्या बॅटमधनं, परंतु फटका फसलाय. झेलबादच्या स्वरूपात ओमकार बॅक टू दी पवेलियन डीसे. खेळ शिल्लक राहिलाय आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे आरवली संघाला. आणि मात्र नवीन फलंदाज मैदानावरती निलेश सुनसुरकर हा पावलं टाकताना पाहायला मिळतोय. अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 26 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल हा येणारी वेळ आपल्याला सांगू शकेल. अंतिम 12 चेंडू आणि मात्र 26 धावांची आवश्यकता. अति महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. करो किंवा मरो असा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. तर मात्र गोलंदाजी मार्गवरती दत्ता हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती. तर मात्र स्ट्रायगरवरती प्रणय हा पाहायला मिळतोय. अंतिम 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता हे समीकरण मैदानावरती. आता मात्र प्रणयच्या बॅटमधनं फटका फसलाय. जलबाची संधी, स्वतः गोलंदाज दत्ता येतोय स्क्रीनवरती आणि मात्र झेल टिपलाय. प्रणयची खेळी समाप्त. प्रणय बॅक टू द पवेलियन डी. आता मात्र दत्ता याच्याकडनं पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा हा मात्र प्रणयच्या स्वरूपात आरवली संघाला पाहायला मिळतोय. अंतिम आता मात्र 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय मैदानावरती. 26 धावांची आवश्यकता असेल अजूनही असं समीकरण. विघ्नेशच्या मैदानावरती स्ट्रायक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय.
तर चेंडू टप्पा पडला थोडासा खाली राहतोय, समजू शकलं नाही विघ्नेश, परंतु निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावरती केली जाते. चांगली गोलंदाजी आता मात्र दत्ता याच्याकडनं पाहायला मिळते. निशब्द अशी गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी ही दत्ता याच्याकडनं. आपण एकदा खोलवर टप्प्यात चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू धावचीची संधी, धोक्याची घंटा नक्कीच वाजली होती, परंतु थोडीशी दत्ता याच्याकडनं चूक मैदानावरती होते आणि परंतु एकेर धावेची लहर ही पाहायला मिळते. एकेर धावेने नक्कीच धावफलकावरती भर पडले. धावफलक 4 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं षटक मार्गस्थ असताना तब्बल पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 3 चेंडू शिल्लक असलेल्या दुसऱ्या षटकातील आता मात्र स्ट्रायक होते निलेश सुनसुरकर पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूवरती आता मात्र सगळ्या तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा आहेत तो निलेश सुनसुरकर आता मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. अंतिम 3 चेंडू या दुसऱ्या षटकातील. मोठा फटका टोळण्याचा प्रयत्न निलेश याच्याकडनं पाहायला मिळतोय. नक्कीच बॅट जोरात फिरवली होती, परंतु निर्धाव चेंडूची गणना चकवलंय दत्ता याने आणि मात्र निर्धाव चेंडूची गणना. तसेच आज संध्याकाळी सगळ्या नाट्य रसिकांना देखील खुशखबर आहे. आरवलेश्वर आरवले क्रिकेट संघ टेमवाडी ग्रामस्थ पुरस्कृत आज संध्याकाळी श्री देव कुडाळेश्वर महिला मंडळ यांचा दंडाळी नाट्यप्रयोग पाहायला मिळणार आहे. आता मात्र निलेश सोनसुरकरच्या बॅटमधनं चेंडू जाईल झिंग 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 झिंगाट करत झाबुक झुबुक षटकार. निलेश सोनसुरकर हात खोलताना पाहायला मिळतोय. एक मोठा फटका आणि धावसंख्या आता 10 धावांवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा निलेश सोनसुरकर ऑन फायर. चेंडू जाईल पुन्हा एकदा गोईंग 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 अँड गॉन. चेंडू सीमा हा नाट्यप्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री देव कुडाळेश्वर महिला मंडळ यांचा दंडाडी नाट्यप्रयोग आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. गरुड गर्भहरण हा नाट्यप्रयोग सगळ्या क्रिकेट रसिकांनी याचा लाभ घ्यायचा आहे. आता मात्र समीकरण बदललंय मैदानावर. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि येणार आहेत धावा ह्या 13 जमवायच्या आहेत आरवलेश्वर आरवली संघाला. असं समीकरण मैदानावरती गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे काशी नामक गोलंदाज. पहिला चेंडू सुंदररीत्या हाताला गेलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळते आणि मात्र धावचीच्या स्वरूपात विघ्नेश हा मात्र स्वतःचा विकेट बहाल करताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता मिळते काशी याला. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण नक्कीच बदललंय. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 13 धावांची आवश्यकता ही मात्र आरवलेश्वर आरवली संघाला ही पाहायला मिळते. असं समीकरण मैदानावरती आणि मात्र अनुप हा पावलं टाकताना मैदानावर पाहायला मिळतोय. अंतिम 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता असं समीकरण हुकुमी एका मैदानावरती पाहायला मिळतो. निलेश सोनसुरकर 13 धावांची आवश्यकता अंतिम 5 चेंडूंमध्ये. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावर आणि मात्र 13 धावांची आवश्यकता अंतिम 5 चेंडूंवरती. सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा या एका खेळाडूवरती निलेश सोनसुरकर वरती आणि मात्र तो स्ट्रायक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि मात्र झेलबादची संधी. निलेश सोनसुरकरची प्राइज विकेट मैदानावरती पाहायला मिळते. मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न आणि मात्र प्रयत्न फसलाय. झेलबादच्या स्वरूपात निलेश सोनसुरकर बॅक टू द पवेलियन. डीसी असा नाही होता.
संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हतवडे के गाव तब तक पत्थर भी भगवान नाही होता. आता मात्र अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय मैदानावर आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धावांची आवश्यकता. ज्या निलेश सोनसुरकर वरती नजरा टिपल्या होत्या तो मात्र थोडासा नाराज करतोय. मोठा फटका टोळण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय, परंतु प्रयत्न हा असफल ठरलाय आणि मात्र नवीन फलंदाज ऋषी कुडो मैदानावरती पाहायला मिळतोय. पुलटा चेंडू ऋषी कुडोचा फसलेला फटका मैदानावरती, पुन्हा एकदा झेलबादची संधी आणि मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक न करता झेल टिपला जातोय. ऋषी कुडो गोल्डन डकचा शिकार ठरतोय मैदानावरती आणि मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललंय. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. कोणता संघ हा विजय संपादन करेल, कोणत्या संघाला या सामन्यादरम्यान नमस्कार करावा लागेल, हे थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट देखील होईल आहे. नवीन फलंदाज मैदानावरती ओमकार हा पावलं टाकताना पाहायला मिळतोय. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 13 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली ती म्हणजे काशी याने. तब्बल पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 गड्यांना तंबूत पाठवण्यात यशस्वी ठरतोय. सुरेख गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. आता मात्र ऑन हायट्रिक असेल तो म्हणजे काशी नामक गोलंदाज ऑन हायट्रिक असेल मैदानावरती. तर नवीन फलंदाज ओमकार मैदानावर पाहायला मिळतोय. चांगला फटका ओमकारच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. ऑन साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात असेल. एक धाव नक्कीच मिळेल आणि मात्र समीकरण बदललंय. एकेर धावाने धावफलक नक्कीच वधारलाय. धावसंख्या पोहोचली तब्बल 17 धावसंख्येवरती. आता मात्र 12 धावांची आवश्यकता असेल. अंतिम 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके टोलवावे व आपल्या संघाला विजय संपादन करून द्यावा हा इरादा नक्कीच अनुभ्याचा असेल. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12 धावांची आवश्यकता ही मैदानावरती पाहायला मिळते. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. अंतिम 2 चेंडू. आता मात्र चांगला चेंडू मैदानावर पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची गणना आणि मात्र सामन्याचं समीकरण थोडंसं बदललंय. आता मात्र अंतिम 1 चेंडूचा खेळ शिल्लक. येणाऱ्या 1 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. वर्चस्व गाजवताना काशी गोलंदाज मैदानावर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. आतापर्यंत एकच धाव खर्च केली आणि मात्र आता चांगला चेंडू लेग बिपर विकेटच्या स्वरूपात मात्र अनुप यष्ट्यांच्या समोर आदळला आणि मात्र अजून एक विकेट आपल्या नावावरती करताना काशी हा पाहायला मिळतोय आणि मात्र विजय संपादन करतोय तो म्हणजे सातेरी 11 मातोंड संघ आणि मात्र क्वार्टर फायनल मध्ये आपली जागा या स्पर्धेमध्ये निश्चित करतोय. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. पुढील स्पर्धांसाठी देखील खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा.